नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फ्रूटफुल रेसिपीजमध्ये. आज आपण बनवणार आहोत रवा आप्पे. रवा आप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी रवा, 1 वाटी दही, 1 कापलेला टोमॅटो, कोथिंबीर, 3 ते 4 मिरच्या आणि 1 कापलेला कांदा. आता आपल्याला एका भांड्यामध्ये घट्टसर बॅटर बनवून घ्यायचा आहे. तर हा 1 वाटी रवा मी याच्यामध्ये घालून घेत आहे. त्यानंतर दही, दही मी थोडंसं ठेवलेलं आहे. जेवढं लागलं तेवढं मी घालून घेतलं. एकदा हे छान असं मिक्स करायचं. हे आता मिक्स झालेलं आहे. तर यामध्ये घालायचा आहे आपल्याला कांदा, मग मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो. म्हणजे कापलेलं आपण सगळंच घालून घेत आहोत त्याच्यामध्ये आणि परत एकदा ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर दह्यामध्ये असं घट्ट बॅटर मी बनवून घेतलेलं आहे. आता यामध्ये मला लागणार आहे पाणी. तर मी 1 कप पाणी इथे घालून घेत आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचं आहे मीठ. तर मी अशा पद्धतीने हे बॅटर तयार केलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं आहे. तर वरून आपल्याला घालायचा आहे जिरा आणि मोहरीचा तडका. तर इथे मी जिरा मोहरीचा तडका तयार केलेला आहे. तर यावरून मी हे घालून घेणार आहे आणि परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे छान. म्हणजे तडका सगळ्या बॅटरमध्ये मिक्स झाला पाहिजे. आणि यामध्ये आपल्याला हळद वगैरे काहीही घालायचं नाहीये. तर हे छान असं मिक्स झालेलं आहे. आता मी आप्पे पात्र गरम व्हायला ठेवणार आहे. हे बॅटर आपण 5 मिनिटं झाकून ठेवणार आहोत आणि 5 मिनिटांनंतर आप्पे करायला घेऊया. तर इथे आप्पे पात्र गरम झालेलं आहे. त्यावरती मी तेल घालून घेत आहे. तर अशा पद्धतीने हे बॅटर आपल्याला घालून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी सगळं बॅटर घालून घेतलेलं आहे. आता ह्याला छान आपण होऊ देणार आहोत. तर इथे आप्पे खालच्या साईडने झालेले आहे. तर आपण ह्याला उलटवून घेऊया. बघा, छान असे झालेले आहेत. मस्त ब्राऊन कलर आलेला आहे. चाकूच्या साहाय्याने तुम्ही उलटून घेऊ शकता. त्याला असं पलटवून घ्यायचं आणि खालच्या साईडने आपल्याला 5 मिनिटं होऊ द्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने मी सगळे आप्पे उलटून घेणार आहेत आणि राहिलेल्या बॅटरचे सुद्धा आप्पे मी करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथे आप्पे छान असे झालेले आहेत. मस्त ब्राऊन कलर आलेला आहे. तर दोन्ही बाजूनी छान आप्पे शिजलेले आहेत.
तर तयार आहे इथे आपले रवा आप्पे। तुम्ही बघू शकता रवा आप्पे छान असे फुललेले आहेत, टम्म असे फुगलेले आहेत। रवा आप्पे तुम्ही ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता, तर नक्की ट्राय करा आणि मला सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। खूप रेसिपी सोपी आहे करायला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत खा आणि मजा करा।